मित्र हो, सकाळी उपारी एका झटक्यामध्ये पोट साफ होणं हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं, गरजेचं असतं. परंतु हल्ली बऱ्याच लोकांना असं होताना दिसून येत नाही. त्यामुळे त्यांचा दिवस पूर्णपणे खराब जातो, वाया जातो अक्षरशः. कारण जेव्हा पोट साफ नसतं तेव्हा कुठल्याही कामामध्ये अजिबात लक्ष लागत नाही. त्यातल्या त्यात जर तुम्हाला कुठं लांबच्या प्रवासाला गाडीमध्ये बसमध्ये जायचं असेल तर मग अजून तारांबळ उडते, काही खावंसं वाटत नाही, पोट गच्च राहतं, डंबारल्यासारखं राहतं, गॅस पोटामध्ये असल्यासारखा वाटतो. काय खायचं म्हटलं तर लगेच भीती वाटते. का बरं? कारण अगोदरचं जे मल आहे, विष्ट आहे, तेच बाहेर पडलेलं नाही, पोटा अजून तसाच आहे. मग खायचं कसं असा देखील प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. जिभेवरती पांढरा थर येतो, तोंडाचा घाणेरडा वास येतो, कधी कधी मळमळ उलटी होते. यासोबतच पूर्णपणे लक्ष याच्यामध्ये लागल्यामुळं आपली मानसिकता देखील बिघडून जाते, बोर होतो, उदास होतो आपण, मन प्रसन्न राहत नाही. आणि मन जर प्रसन्न नसेल तर आपल्याला दिवसाचा कसल्याही कामाचा, कुठल्याही गोष्टीचा आनंद घेता येत नाही. सगळं असून आपल्याला दुःख सहन करावं लागतं. कारण त्याचं असं आहे की ज्याचा कोटा साफ त्याचं मन प्रसन्न, आणि ज्याचं मन प्रसन्न त्याचं सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे दिवसभरामध्ये घडून येतील. मग ते मानसिक आरोग्य असेल, शारीरिक आरोग्य असेल, त्वचेचं आरोग्य असेल, कुठल्याही आजारामध्ये पोट साफ होणं हे अत्यंत गरजेचं असतं. तुम्हाला बीपी असू द्या, शुगर असू द्या, पचनाच्या संबंधित काही आजार असू द्या, थायरॉइडचे आजार असू द्या, किंवा संधिविकार असू द्या, काहीही असू द्या, पोट साफ होणं का बरं? कारण जर पोट साफ झालं तर आपण खाल्लेल्या अन्नातलं व्यवस्थित पचन होईल, शोषण होईल, ते अंगाला लागेल, आणि एकूण आपल्या शरीराचं पोषण चांगलं झाल्यामुळे प्रतिकार शक्ती वाढेल. त्यामुळे पोट साफ होणं हे अत्यंत गरजेचं आहे. हल्ली बरेच लोक याच्यासाठी काय करतात, गोळ्या घेतात, चूर्ण घेतात, अजून काय करतात, लिक्विड औषध पितात, जे नाही ते करून बसतात. परंतु मनासारखं पोट साफच होत नाही, किंवा औषध गोळ्या जोपर्यंत चालू आहेत तोपर्यंतच त्यांचं पोट साफ होतं. पुन्हा पहिले पाडे पंचावन्न. का बरं असं होतं? त्याच्या मागे एक महत्वाचं कारण ते म्हणजे ते त्यांच्या पोट साफ न होण्याचं कारण काय आहे हे समजूनच घेत नाहीत. बरेच लोक विचारतात मला उपाय सांगा, किंवा आम्हाला काहीतरी असा घरगुती उपाय सांगा. पण तुम्ही तुमच्या पोट साफ न होण्यामागचं कारण कधी समजून घेतलंय का? आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोपे घरगुती उपाय देखील सांगणार आहे. एक असं चूर्ण सांगणार आहे जे घरच्या घरी सहज करता येणार आहे, आणि सोबतच याच्या मागची कारणं देखील तुम्हाला समजून सांगणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर तुमच्या पोट साफ न होण्याच्या आजारामध्ये 100% खात्रीशीर नैसर्गिक उपाय, इलाज होऊ शकतो, हे मी तुम्हाला अगदी सुरुवातीला सांगतो. मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या. आणि अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. अगदी सुरुवातीला सांगेल की पोट कोणाचं साफ होत नाही. नंबर 1, जे लोक दिवसभरामध्ये भरपूर मुबलक प्रमाणामध्ये पाणी पित नाहीत. नंबर 2, ज्यांच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या किंवा सालीसहित खाता येतील अशी फळं नसतात, म्हणजेच फायबर, तंतुमय पदार्थांचा अभाव असतो. नंबर 3, ज्या लोकांची शारीरिक हालचाल फार कमी असते, दिवसभर एकाच ठिकाणी बसून काम करतात, किंवा ज्यांना चालता फिरताच येत नाही, पॅरालिसिस झालाय, किंवा ते पडून आहेत बेडवरती, किंवा अजून कुठल्या कारणामुळे चालणं किंवा शारीरिक हालचाल, व्यायाम त्यांना करणं शक्य होत नाही, अशा लोकांना देखील हा त्रास 100% होतो. शिवाय अजून एक महत्वाचं कारण आहे, ते म्हणजे मानसिक अस्थिरता. ज्यांचं मन प्रसन्न नसतं, जे सतत दुःखी असतात, चिंतेमध्ये, काळजीमध्ये असतात, ताणतणाव ज्यांना जास्त असतो, त्यांची आतडी देखील मंदावतात. आतड्याच्या हालचाली मंद जेव्हा होतात तेव्हा मल पुढे पुढे सरकत नाही, आणि ते तिथं गच्च होऊन बसतं, कोरडं होऊन बसतं, आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना बद्धकोष्ठता होतो. हे देखील आपल्याला महत्वाचं लक्षात घेणं गरजेचं आहे. अजून एक महत्वाचं कारण ते म्हणजे काही औषध गोळ्या चालू असतात आपल्याला कुठल्या तरी आजारासाठी, त्याचा देखील साईड इफेक्ट म्हणून आपल्याला पोट साफ न होण्याची बिमारी होऊ शकते. आता पाहूया दररोज सकाळी उठल्याबरोबर पोटाचा कोटा एका झटक्यात साफ होण्यासाठीचे 6 सोपे उपाय आणि एक घरगुती नंबर 1 काम करणारं रामबाण चूर्ण. सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे दररोज रात्री झोपण्याच्या आधी 1 तास 1 ग्लासभर कोमट पाण्यामध्ये तुम्ही 1 चमचा गाईचं साजूक तूप टाका, आणि ते तुम्ही हळूहळू प्राशन करा. नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला
फायदा होईल. आता काही लोकांना कसं असतं की रात्री जास्त वेळ लघवीला जावं लागतं, मग अशा वेळी काय करायचं, झोपण्याच्या 2 तास आधी तुम्हाला हे घ्यायचंय. मग त्याच्यासाठी तुम्हाला रात्रीचं जे जेवण आहे ते लवकर करावं लागेल. दुसरा सोपा उपाय आहे म्हणजे 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 1 चमचाभर आवळा पावडर तुम्ही टाका आणि त्याचं प्राशन तुम्ही करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तिसरा सोपा महत्वाचा उपाय आहे, सकाळी जेव्हा तुम्ही उठता झोपेतून तेव्हा 1 ग्लासभर कोमट पाणी प्या आणि कोमट पाणी पिल्याच्या नंतर तुम्ही ताडासन जे असतं, हात वर करायचे अशा पद्धतीनं पायाच्या टाचा देखील वर करायच्या आणि 2-3 चक्रा तुम्ही मारायच्या. यासोबतच तुम्ही अजून काय करू शकता, पाणी पिल्याच्या नंतर सकाळच्या वेळेला तुमच्या कमरेवरती हात ठेवायचा आहे आणि तुमची जी कंबर आहे ती अशा पद्धतीनं उलट आणि सुलट तुम्ही गोलाकार फिरवायची. याच्यामुळे काय होतं, ह्या ताडासनामध्ये चालल्यामुळं किंवा अशा पद्धतीनं कंबर फिरवल्यामुळं तुमच्या आतड्याच्या हालचाली खूप चांगल्या प्रकारे होण्यासाठी मदत होते. तर त्याच्यानंतर पुढचा सोपा उपाय आहे, तुम्ही जेव्हा अशा पद्धतीनं पाणी पिता कोमट पाणी, त्याच्यानंतर पुढे तुम्ही काय करायचे, अशा पद्धतीनं बोटे जे आहेत हाताची एकमेकांमध्ये लॉक करून घ्यायचे आणि अशा पद्धतीनं दाबायचं आहे तुम्हाला. असं दाबल्यामुळे देखील तिथे असणारे जे ॲक्युप्रेशरचे जे पॉइंट असतात कुठेतरी चेतना मिळते आपल्या आतड्यांच्या हालचालीसाठी आणि आपल्याला मलाचा आवेग येण्यासाठी खूप चांगला फायदा होतो. यासोबतच जेव्हा तुम्ही अशा प्रकारे 10-12 वेळेस करता, त्याच्यानंतर काय करायचं, हे काढायचे तुम्हाला आणि अशा पद्धतीनं तुमच्या हे जे तळहात आहे, ते अंगठा जो आहे इथं अशा पद्धतीने तुम्हाला विरुद्ध अंगठ्यानं विरुद्ध ह्याला दाबायचं आहे हाताला. या अशा पद्धतीने हे जे आहे याच्यामुळे देखील आपल्याला मलाचा आवेग येण्यासाठी खूप चांगला फायदा होतो. तुम्ही करून बघा, त्यासाठी कुठलाही पैसा लागणार नाही, सगळ्या गोष्टी आपल्याला सहज घरामध्ये उपलब्ध आहेत, कुठं जायचं नाही, याचे काही साईड इफेक्ट देखील आपल्याला नाहीत. त्यानंतर पुढचा सोपा उपाय आहे ते म्हणजे दरवेळी जेवण झाल्यानंतर आवर्जून किमान 5 मिनिट तरी तुम्ही वज्रासनामध्ये बसा. याच्यामुळे तुम्ही खाल्लेलं अन्न पचेल, ते पुढे पुढे ढकललं जाईल आणि जे काही वेस्ट आहे शौचाच्या माध्यमातून विष्ठेच्या माध्यमातून बाहेर पडायचं ते खूप चांगल्या प्रकारे बाहेर पडण्यासाठी मदत होईल. आणि आता असं चूर्ण सांगणार आहे जे घरच्या घरी सहज बनवता येईल, कुठेही तुम्हाला बाहेरची वस्तू खरेदी करायची गरज नाही आणि ती सहज उपलब्ध आहेत. किती प्रमाणामध्ये घ्यायचंय, कुठल्या वेळेला घ्यायचंय, कोणी घ्यायचंय, कोणी नाही घ्यायचंय, वयाची अट आहे का, या सगळ्या गोष्टी नीट समजून घ्या. पुन्हा पुन्हा तुम्हाला प्रश्न करायची किंवा मला फोन करून विचारायची वेळ येणार नाही. हवं तर पेन आणि कागद घेऊन बसा आणि ते लिहून घ्या. मी अजिबात गडबड करणार नाही, गोंधळ करणार नाही. ह्याच्यामध्ये आधी आपण काय करणार आहे, साहित्य काय काय लागणार आहे ते बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा 2 चमचे जवस. आता चमचे कुठले असे बरेच जण प्रश्न विचारतात. आपण भात वरण खाताना जो चमचा असतो का नाही, साधा नॉर्मल मीडियम, तर तो चमचा तुम्ही घ्या. 2 चमचे जवस. नंबर 2 2 चमचे ओवा. नंबर 3 2 चमचे जिरे. नंबर 4 8 ते 10 काळे मिरे. नंबर 5 अर्धी वाटी बडीशोप तुम्हाला घ्यायची आहे, साधारण मध्यम आकाराची जी वाटी असते ती अर्धी भरून घ्यायची. आणि नंबर 6 1 चमचा विलायचीची पूड तुम्हाला घ्यायची. ह्या सगळ्या पदार्थांच्या मध्ये असणारे अँटीऑक्सिडंट, खनिज आणि सगळ्यात महत्वाचं फायबर आणि इतर काही पाचक घटक असतात, ज्याच्यामुळं आपल्या आतड्याला, आपल्या पचनशक्तीला अत्यंत चांगला फायदा होतो. तुम्हाला बाहेरून कुठलंही विकत चूर्ण आणायची गरज नाही. आता हे जे 6 पदार्थ मी तुम्हाला सांगितले, हे 6 पदार्थ एकत्रितपणे मंद आचेवरती तुम्ही तव्यावरती भाजा आणि भाजल्याच्या नंतर हलकसं मिक्सर मधून बारीक पूड करून टाका आणि या पुडेमध्ये तुम्ही 1 चमचा सैंधव मीठ किंवा काळं मीठ टाका आणि ते एका काचेच्या बंद भरणीमध्ये भरून ठेवा. 1 ते 1.5 आठवड्याचं तुमचं चूर्ण तयार झालेलं आहे. कधी घ्यायचं आता हे चूर्ण लक्षात घ्या. चूर्ण तुम्हाला रोज रात्री 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा अशा पद्धतीने घ्यायचंय. परत म्हणतील चमचा कोणता, तर मगाशीच सांगितलं भातवरण खाण्याचा जो मध्यम आकाराचा चमचा असतो, चहाच्या चमच्यापेक्षा मोठा, तर त्याच्यामध्ये 1 चमचा तुम्ही टाका. नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. आता जेवणाच्या आधी घ्यायचं का जेवणाच्या नंतर घ्यायचं, तर जेवणाच्या नंतर घ्यायचं. मग जेवण कधी करावं लागेल, तुम्हाला 7च्या अगोदर करावं लागेल. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं झोपताना कुठलं जर द्रव आपण घेतलं, पाणी घेतलं, तर लघवीला उठवण्याची शक्यता असते. त्यामुळे झोपण्याच्या आधी 1-1.5 तास तरी आपण हे चूर्ण, हे पाणी अशा पद्धतीनं कोमट पाण्यामधून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता काही जण विचारतील डॉक्टर सकाळी घेऊ शकतो का, तर तुम्हाला सकाळी घ्यायचं असेल तर सकाळी तुम्ही उठल्या
पहिलं काम हे करा. जर तुम्हाला रात्री शक्य नसेल तर सकाळी घेऊ शकता, पण चांगले परिणाम जर तुम्हाला पोट साफ होण्यासाठी सकाळी उठल्या उठल्या जर करून घ्यायचे असतील तर तुम्ही हे रात्री अशा पद्धतीने घेणं अत्यंत गरजेचं आहे. याला वयाची अट आहे का किंवा अजून काय? वयाची अट अजिबात नाही. जर लहान मुलं असतील तर त्यांना अर्धा चमचा द्या, अर्धा ग्लास पाण्यामध्ये, आणि तुम्ही त्याचा रिझल्ट बघा, त्याचे परिणाम बघा. कोणाला लवकर सूट होईल, कोणाला उशिरा सूट होईल, कोणाला डोस कमी लागेल, कोणाला जास्त लागेल. तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार याचा डोस तुम्ही तुमच्या पद्धतीनं ठरवू शकता. नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. आता कोणाकोणाचा कोटा कसा असतो, जड असतो, मग त्यांना थोडंसं अजून जास्त लागू शकतो, किंवा कोणाचा खूप हलका असतो, कोणाकोणाला अर्धा चमच्यामध्ये देखील त्याचं काम होतं, कारण त्यांचा कोटा हा थोडासा हलका असतो. तर तुमचा कोटा कसा आहे याच्यावरून याचा तुम्ही डोस ठरवा. वयस्कर लोक असतील, वजन जास्त असेल किंवा अजून काय असेल तर त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही तो डोस ऍडजस्ट करून बघा. अगोदर अर्धा चमचा देऊन बघा, त्याच्यामध्ये काम नाही झालं 1 चमचा देऊन बघा. अशा पद्धतीने तुम्ही ते खाऊ शकता. आता हे चूर्ण कुणी घेऊ नये, तर ज्या लोकांना याच्यातल्या कुठल्याही घटकाची, कुठल्याही पदार्थाची ॲलर्जी आहे, म्हणजे खाल्ल्यानंतर काहीतरी त्रास होतो हे लक्षात आलं तर त्यांनी घेऊ नये. यासोबतच बरेच जण विचारतात आता ह्याच्यामध्ये काही उष्ण पदार्थ आहेत त्याच्यामुळे आम्हाला होईल का? तर असं अजिबात नाही. हे सगळे मसाल्याचे पदार्थ आहेत, हे याच्यामध्ये सगळे पाचक गुणधर्म आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला कसलाही त्रास याच्यामुळे होणार नाही. आणि तुम्ही हे एक निस्ते खात नाहीत, हे पदार्थ तुम्ही पाण्यातून घेतायत. म्हणजे 1 चमचा 1 ग्लासमा पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा हे चांगल्या प्रकारे डायल्यूट होतं, कॉन्सन्ट्रेटेड स्वरूपामध्ये आता तुम्ही घेत नाहीत. त्यामुळं तुम्हाला याचा जो फायदा आहे तो होणारच आहे, परंतु जी उष्णता वाढणं किंवा अजून काहीतरी भगभग करणं हे अजिबात होणार नाही. काही जण विचारतील याच्यामुळे पित्त होईल का? तर उलट पित्त कमी होण्यासाठी देखील मदत होईल. एवढंच नाही तर पचनाच्या संबंधित कुठलाही त्रास असू द्या, तुम्हाला अपचन असू द्या, मळमळ उलटी असू द्या, पोट गच्च राहणं, पोटामध्ये गॅस होणं, आतड्याच्या हालचाली मंदावणं, तोंडाचा घाणेरडा वास येणं, किंवा पोट साफ व्यवस्थित नाही झाल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती मुरुमपुटकळ्या येणं, तेलकटपणा येणं किंवा अजून काय काळपटपणा येणं, ह्या देखील समस्या कमी होण्यासाठी या चूर्णाचा आपल्याला चांगला फायदा होणार आहे. आता काही जण विचारतील की हे उपाय सगळे एकदाच करायचे का? तर नाही. एखादा उपाय तुम्ही आज करून बघा, त्यानं नाही तुम्हाला फरक वाटला तर दुसरा उपाय करून बघा. अशा पद्धतीने ह्या सगळ्या उपायाचा तुम्हाला फायदा करून घ्यायचा आहे. यासोबतच पोट साफ न होण्याची जी मग सांगितलेली कारण आहेत, ती कारण तुमच्यामध्ये कोणामध्ये असतील तर ती दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. आता बरेच जण विचारतील हे किती दिवस घ्यायचं? जोपर्यंत तुम्हाला फरक वाटत नाही तोपर्यंत हे घ्या. त्याच्यामध्ये डोस कमी जास्त करून तुम्ही त्याचं नियमित सेवन करू शकता. पोट साफ होत असेल बंद करा, मग परत अजून कधी चालू करा. कधी कधी आपण काहीतरी जड अन्न पदार्थ खातो, शरीराची हालचाल नसते, अवेळी खातो, रात्री उशिरा जेवण करून लगेचच झोपतो, याच्यामुळे देखील पोट साफ न होण्याची समस्या उद्भवू शकते. मग अशा वेळेला तुम्ही घ्या. किंवा कुठेतरी प्रवासाला जायचंय आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला पोट साफ होणं गरजेचं आहे, मग आदल्या दिवशी अशा पद्धतीने तुम्ही हे घेऊ शकता. तर नक्कीच याचा चांगला फायदा तुम्हाला होणार. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. शिट्टीतून गाणं म्हणून दाखवा. ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त पोट साफ न होणाऱ्या मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या चूर्णाचा, या सगळ्या उपायांचा चांगला फायदा होईल. सोबतच तुमच्या आरोग्यविषयक कुठल्याही समस्यांच्या बद्दल माझ्याशी वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला संपर्क करा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक्स, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.